भोरमध्ये खानापूर येथील नांगरेवाडी या ठिकाणी शेतकऱ्याने एक वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये एरंडाचं पीक घेत या ठिकाणी पारंपरिक पद्धतीतील शेतीला बगल देत या ठिकाणी आधुनिक शेती करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याबरोबर नांगरेवाडी येथील शेतकरी आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. काय सांगाल सर की कशा प्रकारे आपण ह्या शेतीसाठी वेगळा पर्याय निवडलाय काय? नमस्कार, मी खानापूर येथील रहिवासी राजेंद्र धोत्रे. मी गेले 30 वर्ष झालं शेती करतोय. इथे मी ज्वारीचं पीक घ्यायचो दरवर्षी, परंतु 2 वर्षापासून रानटी जनावरांचा, डुकरांचा वगैरे खूप त्रास आहे. ज्वारी, गहू, कुठलंही पीक असू द्या, भरपूर नुकसान होतं. मी यावर्षी जरा वेगळा प्रयोग करायचं ठरवलं. मी बारामतीच्या विद्यापीठमधून 2 किलो मी बियाणं आणलं एरंडी, आणि एरंडी सरी पाडून त्याच्यावरती लावलं. तर मला वाटतंय चांगल्या प्रकारे आलेलं आहे ते काय. आणि एक अजून सांगू इच्छितो की तरुण पिढी जी शेती न करता बाहेर शहराकडे जाते, तर त्यांनी असं वेगवेगळे प्रयोग करून असं वेगळं काहीतरी केलं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, जिद्द ठेवली पाहिजे. आणि या एरंडीचा उपयोग एकच की आयुर्वेदिक औषधाला सुद्धा ते तेल उपयुक्त येतं, किंवा आपलं ऑइल होतं, 4 व्हीलर गाड्यांचं ऑइल बनतं. तर याला खूप मागणी आहे. बारामती विद्यापीठचे आपले गाडेसाहेब, त्यांनी मला थोडंसे मार्गदर्शन केलं आणि मी हे यावर्षी लावून या शेतीला खर्च काय आहे साधारणतः? आता साधारणतः 1 किलो बियाण्याला मला 250 रुपये खर्च आला. आणि सरी पाडून टोकून लावलं, त्याला 3 माणसं लागली मला. तर खर्च काही जास्त नाही.